नवनीतजी, तुम्ही मुंबईमध्ये जेव्हा हनुमान चालीसा पठणासाठी गेला होतात तेव्हा जे काही घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही ठाकरेंना माफ केलेत का? मी कोण आहे कोणाला माफ करणारे आणि नाही करणारे? जे त्रास मी 14 दिवस मध्ये ते लॉकअपमध्ये जेलमध्ये जे भोगलं, देशद्रोह कलम माझ्यावर, राजद्रोह जे कलम अहंकार जनाब उद्धव ठाकरेजींनी त्यावेळीच लावून घेतल्या, ते मी माझ्या जीवनात कधीच विसरणार नाही आणि मी माफ करणारी कोणीच नाही. सजा तर त्यांना रामजींनी आणि हनुमंतांनी ऑलरेडी देऊन दिलेली आहे. पूर्ण पक्षाचे आमदार खासदार पक्ष पूर्ण गेला. हिच्यापेक्षा जास्त श्राप आणि हिच्यापेक्षा जास्त पनिशमेंट काय देव देऊ शकते? तर मी कोणाला माफ करणारी नाही. पण बोलते देर आए पण दुरुस्त आहे, पर वो भी आंदोलन के रूप में राम भगवान जनाब उद्धव ठाकरे जी को याद आए, उसका अफसोस जरूर रहेगा. नक्कीच. धन्यवाद नवनीतजी, तुम्ही आमच्याशी आज संवाद साधलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि या सविस्तर चर्चेनंतर आता थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात पहिल्या प्रश्नावरती आज महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. अर्थातच प्रश्न आहे सध्या सुरू असलेल्या राजकारणासंदर्भातला, जे राजकारण फिरतंय रामरक्षा आंदोलनाच्या अवतीभोवती. या आंदोलनाचा राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना होईल का, असा प्रश्न आहे. 39,000 मतं आली आहेत. 78% लोकांना असं वाटतंय की हो, याचा राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो. 22% लोकांना मात्र तसं वाटत नाहीये. आणि आता या आंदोलनाच्या दृष्टीने अनुषंगाने दुसरी आणखी महत्त्वाची बातमी जी ही आंदोलनाची आहे, नीट पेपर